हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल यूपीएससी एमपीएससी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आम्ही तुमच्यासाठी हिस्ट्री आणि पॉलिटी या विषयाच्या वेगवेगळ्या ट्रिक्स या सिरीजच्या माध्यमातून घेऊन येतो आहे. किरण सरांनी तुमच्यासाठी पॉलिटीच्या सिरीज चालवलेल्या आहे आणि मी तुमच्यासाठी हिस्ट्रीची सिरीज चालवतो आहे. सिरीज चालवण्यामागे केवळ नेमका एकच हेतू आहे, तो म्हणजे जो आपला एमपीएससीचा अभ्यास आहे किंवा यूपीएससीचा अभ्यास आहे याच्यामध्ये असलेले हे महत्त्वाचे जे टॉपिक आहे ते तुम्ही कधीही विसरू नये. आणि कधीही विसरायचं नसेल तर आपल्याला त्याच्यासाठी ट्रिक्स तयार करणं आणि ते लक्षात ठेवणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण ट्रॅडिशनल वेनी जर आपण जातो म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्या कधीच लक्षात राहणार नाही. मग आयोग काय करतं? आयोग तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतं आणि म्हणून ते प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आले पाहिजे म्हणून आपण काय करतो आहे, हे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स लक्षात ठेवण्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स तयार करतो आहे, जेणेकरून जर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला 100% त्याचं उत्तर आलं पाहिजे. म्हणून त्यासाठी हिस्ट्रीमध्ये मी तुमच्यासाठी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि 1858 नंतर व्हॉइसरॉय ऑफ इंडिया याच्या ट्रिक्सची जी सिरीज आहे ती सिरीज मी तुमच्यासाठी सुरू केलेली आहे. याच्या आधी आपले 2 जे पार्ट आहे ते आपण प्रदर्शित केलेले आहे. त्या 2 पार्टला तुम्ही अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळालेलं आहे की आम्ही तुमच्यासाठी पुढचे जे नवीन नवीन पार्ट आहे, नवीन नवीन ट्रिक्स आहे ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तुम्ही दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादासाठी मी अंतःकरणातून आभार मानतो. आणि याच सिरीजचा तो 3रा पार्ट आहे जो आता इथून 1858च्या नंतर सुरू होणार आहे, जो अत्यंत महत्त्वाचा चेंज आहे, बदल आहे. आणि हिस्ट्रीची जी व्याख्या आहे ती आपण काय केलेली आहे, हिस्ट्री म्हणजे चेंज आणि ह्या चेंजचा अभ्यास करणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे. मग आता या सिरीजमधला हा 3रा जो महत्त्वाचा पार्ट आहे त्याची ट्रिक्स मी तुमच्यासाठी बनवलेली आहे आणि ते आता इथून आपण या पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. तर बघा, आता हा जो काळ आहे आतापर्यंत आपण बघितले होते 1858 पर्यंतचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. मग आता 1858 नंतर पुढे मी तुमच्यासाठी एक शब्द लिहितो, व्हॉइसरॉय ऑफ इंडिया. मी कोणता शब्द लिहिलेला आहे? व्हॉइसरॉय लिहिलेला आहे. मग आता आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की अरे आधी तर गव्हर्नर जनरल होते, मग आता व्हॉइसरॉय कुठून आले? तर एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये कोरून ठेवा की 1858चा जो राणीचा जाहीरनामा आला होता, या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आधी कंपनीच्या हातामध्ये असलेलं जे गव्हर्नमेंट आहे, भारताचं जे प्रशासन आहे ते आता डायरेक्ट ब्रिटिश गव्हर्नमेंटनी, राणीनी, तिथल्या संसदेने आपल्या हातामध्ये घेतलं. म्हणून आधी जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता, जो भारताचं ऍडमिनिस्ट्रेशन पाहायचा, तो आता ब्रिटिश गव्हर्नमेंटचा सरकारी नोकर झाला. म्हणजे आधी तो प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता जिचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी, आता तो गव्हर्नमेंटचा नोकर झाला. म्हणजे त्याला गव्हर्नमेंटची नोकरी लागली आणि त्याचं नाव बदललं, त्याच्या स्टेटसमध्ये वाढ झाली आणि तो झाला व्हॉइसरॉय ऑफ इंडिया. व्हॉइसरॉय म्हणजे राजाचा किंवा राणीचा प्रतिनिधी. म्हणून 1858 हा अत्यंत महत्त्वाचा चेंज आहे. म्हणून आपण इथून पुढचे व्हाईसरॉय ऑफ इंडिया यांच्यासाठी एक स्टेटमेंट तयार केला आहे. त्या स्टेटमेंटचं नाव आहे, कॅटचे लगीन लाराने मेयो मध्ये बुक केले. एकदम सोपं आहे. कॅट तुमच्या सगळ्यांची आवडती आहे, मला माहिती आहे. मुलींची आवडती आहे कॅट आणि मुलांची आवडती आहे कॅटरीना, म्हणून ते आपल्या सहज लक्षात राहू शकतं. म्हणून मी इथे कॅट लिहिला आहे. कॅट फॉर कॅटरीना नाही तर कॅटचा क्या फॉर कॅनिंग. कॅटचा जो क्या आहे तो क्या फॉर कॅनिंग. याच्या आधीच्या ट्रिक्समध्ये सुद्धा आपण कॅनिंग शिकलेलो आहे. हा जो कॅनिंग होता तो एकमेव असा व्यक्ती होता का जो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता आणि त्याच्याच काळामध्ये 1858चा कायदा आला, म्हणून हा काय झाला, व्हॉइसरॉय ऑफ इंडिया. म्हणून पहिला शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइसरॉय कोण? कॅनिंग. अत्यंत महत्वाचा आहे. याच्या काळामध्ये 1857चा उठाव झाला होता, तुम्हाला माहिती आहे. हा अत्यंत महत्वाचा व्हॉइसरॉय आहे. याच्या काळामध्ये 1857चा रिव्हॉल्ट झाला होता. त्यानंतर याच्या काळामध्ये आपण म्हणतो की राणीचा जाहीरनामा आला, सुशासनाचा कायदा आला आणि त्यानुसार भारतातलं पूर्ण जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं ते ऍडमिनिस्ट्रेशन मुळापासून शेंड्यापर्यंत बदललं. म्हणून हा जो व्हॉइसरॉय आहे तो इम्पॉर्टंट आहे. सुशासनाचा कायदा याच्या काळामध्ये झाला. याचा जो काळ होता व्हॉइसरॉय म्हणून याची जी कारकीर्द होती ती होती 1858 पासून 1862 पर्यंत.
कारण 1858ला कायदा आला, त्याच्यानुसार हा व्हॉइसरॉय झाला, म्हणून 1858 पासून सुरू होणार, पुढे 62 पर्यंत राहणार. सुशासनाचा कायदा याच्या कारकिर्दीमध्ये आला. इंडियन काउन्सिल ऍक्ट. इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणजे काय की आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेतला अत्यंत महत्वाचा आणि पहिला जो मैलाचा दगड आहे तो म्हणजे हा इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे. हा तोच ऍक्ट आहे की ज्या ऍक्ट मध्ये आपल्या देशामध्ये पोर्टफोलिओ सिस्टीम इंट्रोड्यूस करण्यात आली. ती सिस्टीम काय आहे हे मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेलं आहे आणि एकदम मुळापासून शेंड्यापर्यंत शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. फक्त लक्षात ठेवा की आपल्या देशामध्ये काउन्सिल ऍक्टची जी सुरुवात झालेली आहे, संविधान निर्मितीच्या प्रक्रियेची सुरुवात, ही मधला अत्यंत महत्वाचा असलेला पहिला काउन्सिल ऍक्ट याच्या कारकिर्दीमध्ये पास झाला. त्यानंतर इंडियन पिनल कोड. तुम्ही न्यायालयामध्ये गेला आणि तिथे एखाद्या कैद्याने जर खून केला असेल तर न्यायालय त्याला शिक्षा सुनावते. काय म्हणते की भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 302 नुसार तुम्हाला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे. पायाखालची जमीन वाळू सरकन सरकते. हाच तो कायदा आहे की ज्या कायद्यानुसार संपूर्ण भारतामध्ये एक कायदा तयार केला गेला, सगळ्यांसाठी समान कायदा. इंडियन पिनल कोड 1860, इंडियन क्रिमिनल प्रोसिजर कोड 1861 आणि इंडियन सिव्हिल प्रोसिजर कोड 1859. म्हणजे आपल्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आणि प्रशासनाची जबरदस्त चौकट या कॅनिंगच्या कारकिर्दीमध्ये घातल्या गेली, म्हणून अत्यंत महत्वाचा व्हॉइसरॉय. आणि हे कायदे तयार करण्यामध्ये मोलाचा वाटा लॉर्ड मेकॉले. ठीक आहे. त्यानंतर याच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये पहिल्यांदा 3 उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली. किती? 3. आणि ही जी 3 उच्च न्यायालय स्थापन करण्याची जी परवानगी आहे ती परवानगी राणीने 1862 मध्ये कॅनिंगच्याच कारकिर्दीमध्ये दिली, म्हणून याची कारकीर्द अत्यंत महत्वाची आहे. कलकत्ता, बॉम्बे, मद्रास हायकोर्ट याच्या कारकिर्दीमध्ये स्थापन करण्यासाठी परमिशन मिळाली, म्हणून अत्यंत महत्वाचा कॅनिंग. आणि त्यानंतर हे बघा, उच्च न्यायालयाला परवानगी मिळाली. पुढचा मुद्दा. त्यानंतर प्रत्येक प्रांतामध्ये पोलीस व्यवस्था याच्या काळामध्ये सुरू करण्यात आली. आपल्याला माहित आहे की प्रांतामध्ये पोलीस राज्यांच्या अखत्यारीमध्ये येतात, तर हे जे पोलीस खाते आहे प्रत्येक राज्यामध्ये याच्या कारकिर्दीमध्ये सुरू करण्यात आले. म्हणून कॅट हे जे आपण पहिलं जे ट्रिक वापरलेलं आहे, कॅ फॉर कॅनिंग, आणि कॅनिंगच्या काळामध्ये घडलेल्या इतक्या महत्वाच्या घडामोडी अंतःकरणामध्ये कोरून ठेवा. त्यानंतर पुढचा लगीन. सगळ्यांना आवडतं, सगळ्यांचं होणार आहे, कोणी असं नाही आहे की ज्याचं होणार नाहीये. लगीन फॉर एल्गिन. याच्या नावातच लगीन आहे आणि आपल्या मनात पण असते, म्हणून काही मी सोडलं नाही ते. म्हणून लगीन फॉर एल्गिन याची कारकीर्द लगेच याच्यानंतर 1862 ते 1863. का बरं महत्वाचं आहे? फक्त एकच गोष्ट आहे, वहाबी आंदोलन याच्या काळामध्ये सुरू झालं, जे कट्टरतावादी मुस्लिम आंदोलन होतं, जे सौदी अरेबियामध्ये सुरू झालं आणि त्याचा इम्पॅक्ट भारतावर पडला. आणि नॉर्थ इंडियामध्ये हे जी मुवमेंट सुरू झाली होती, ही मुवमेंट जी वहाबी नावाने ओळखल्या जात होती ती या एल्गिनच्या काळामध्ये झाली, म्हणून लगीन फॉर एल्गिन. त्यानंतर या ट्रिक मधलं तिसरं सगळ्यांचा आवडता क्रिकेटर, कसोटीचा बादशाह ब्रायन लारा फ्रॉम वेस्ट इंडिज. आणि हा जो लारा होता हा होता जॉन लॉरेन्स फ्रॉम इंग्लंड. लारा फॉर लॉरेन्स. मग याचा काळ कोणता? 1864 पासून 1869 पर्यंत. मग महत्वाच्या गोष्टी कोणत्या? तर बघा, पंजाब आणि अवाध टेनेन्सी ऍक्ट म्हणजे जे कुळ कायदे होते, तिथल्या जमिनीच्या संदर्भातले जे कायदे होते ते कायदे याच्या कारकिर्दीमध्ये हे रद्द करण्यात आले, म्हणून हे महत्वाचं आहे. आयोग तुम्हाला विचारू शकते, असेच कोणत्या कांट्यातले प्रश्न आयोग उचलत असते, म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, अंतःकरणात करून ठेवा. पंजाब आणि अवध टेनन्सी ऍक्ट याच्या कारकिर्दीमध्ये रद्द करण्यात आला. हा मुद्दा तुम्हाला एमपीएससी विचारला जाऊ शकते. एमपीएससी प्रश्न कसे विचारते की जॉन लॉरेन्सच्या संदर्भात दिलेल्या विधानांवर विचार करा. नंबर 1, त्याच्या काळामध्ये पंजाब आणि अवध टेनन्सी ऍक्ट रद्द करण्यात आला. त्याच्या कारकिर्दीमध्ये भूतान युद्ध झालं. त्याच्या कारकिर्दीमध्ये कॅनिंगच्या काळामध्ये पास झालेले उच्च न्यायालय प्रत्यक्षात अस्तित्वात आले. आणि 4th स्टेटमेंट, त्यांनी ओरिसामध्ये जो जबरदस्त दुष्काळ पडला होता
त्याच्यासाठी त्याने फेमाईन कमिशन नियुक्त केलं. दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अचूक आहे? MPSC तुम्हाला असा प्रश्न विचारू शकते. म्हणून अंतःकरणामध्ये कोरून ठेवा की पंजाब आणि अवध टेनन्सी ऍक्ट 3 उच्च न्यायालय याच्या कारकिर्दीमध्ये एस्टॅब्लिश झाली. मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता. त्याच्यानंतर भूतान युद्ध याच्या कारकिर्दीमध्ये घडून आलं. एकमेव देश आहे का जो कधी गुलाम बनला नाही, जिंकता आलं नाही ब्रिटिशांना. ओरिसा दुष्काळ, आपल्या देशातलं जे ओरिसा स्टेट आहे याच्यामध्ये जबरदस्त दुष्काळ पडला. ह्या दुष्काळाची इन्क्वायरी करण्यासाठी फेमाईन कमिशन स्थापन करण्यात आलं. MPSC हे उचलू शकते. फेमाईन कमिशन कशासाठी स्थापन करण्यात आलं? फेमाईन कमिशन कोणाच्या कारकिर्दीमध्ये स्थापन करण्यात आलं? फेमाईन कमिशन कशाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलं होतं? म्हणून लक्षात ठेवा ओरिसाचा दुष्काळ. पुढचं एक रिचर्ड स्ट्रॅची आयोग. रिचर्ड स्ट्रॅची आयोग याच्या कारकिर्दीमध्ये याने स्थापन केला. कशासाठी? तर जलसिंचनाचं एक खातं याच्या कारकिर्दीमध्ये स्थापन करण्यात आलं. तुम्हाला माहित आहे पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही आणि म्हणून शेतीला पाणी उपलब्ध झालं पाहिजे म्हणून जलसिंचन खातं यांनी स्थापन केलं. आणि हे जलसिंचन खातं स्थापन केल्यानंतर रिचर्ड स्ट्रॅची याची नियुक्ती केली. म्हणून रिचर्ड स्ट्रॅची हे नाव कोरून ठेवा अंतःकरणामध्ये. MPSC याच्या आधी विचारलेलं आहे, पुन्हा विचारलं जाऊ शकतं. आणि स्ट्रॅची आणि लॉरेन्स हे 2 शब्द नेहमी लक्षात ठेवा. मग याच्यानंतर येणारा अत्यंत महत्वाचा फेमस असलेला जो गव्हर्नर जनरल आहे, व्हाईसरॉय आहे, तो आहे मेयो. इथे आपण लिहिलं आहे आपल्या नागपूरला मेयो हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहणारच, प्रश्नच येत नाही. मेयो फॉर मेयो. मग हा कोण? तर तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाची लोकसंख्या जगात 2 नंबरची लोकसंख्या आहे. 1 नंबरवर जायला आपल्याला कोणीच रोखू शकत नाही, कारण आपण इतके जबरदस्त माहीर आहोत. म्हणून हा जो मेयो आहे याला समजतच नव्हतं की भारताची लोकसंख्या एवढी वाढून कशी राहिली, एवढे लोक दिसून कसे राहिले. मी जेव्हा आलो होतो, कधी आलो होतो 1869 मध्ये, आता 72 उघडलं, अचानक लोक वाढून गेले. मग त्याला असं वाटलं की नाही आपण आता मोजायला पाहिजे किती वाढलेत. म्हणून त्यांनी काय केलं, 1871ला पहिल्यांदा आपल्या देशामध्ये जनगणना घडवून आणली. आता ही जी जनगणना होईल तेव्हा आपण जगातला 1 नंबरचा देश असेल लोकसंख्येच्या बाबतीत. त्याच्यामध्ये इतका आश्चर्यचकित होण्याची गोष्ट नाही आहे, कारण आपल्या देशामध्ये आयडिया आहे. 1872 मध्ये याची हत्या झाली भारतामध्ये. एकमेव व्हाईसरॉय भारतामध्ये हत्या झाली. अंदमानला तुरुंग पाहायला गेला आणि तुरुंगातल्या एका पठाणाने याची हत्या केली है ना. म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचा असलेला मुद्दा म्हणजे वित्त विकेंद्रीकरण. सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे का जेव्हा संघराज्य किंवा राज्यांचा संघ नावाची संकल्पना एखाद्या देशामध्ये असते तेव्हा नेहमी केंद्र हे राज्यांच्या ताटातलं अन्न स्वतःच्या खिशामध्ये टाकण्याची जी सवय आहे ती असते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये दिसत आहे. लक्षात घ्या, याचं असं म्हणणं होतं की तत्कालीन जे प्रांत आपल्या देशामध्ये आहे तर प्रांतांना आर्थिक अधिकार दिले पाहिजे, त्यांना वित्तीय अधिकार दिले पाहिजे, त्यांना पैशाचा वाटा दिला पाहिजे, असं कोणाचं म्हणणं होतं? मेयोचं. म्हणून याला वित्त विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. कशाचा जनक? वित्त विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? मेयोला म्हणतात. अत्यंत मूलभूत अशी संकल्पना यांनी मांडली. त्यानंतर याने 2 कॉलेज स्थापन केले. MPSCने याच्या आधी विचारलेलं आहे जोड्या लावण्यासाठी. लक्षात घ्या, राजपुत्रांना कॉलेजमध्ये प्रशिक्षण मिळालं पाहिजे म्हणून राजकोटला गुजरातमध्ये याने काठियावाडमध्ये राजकोट कॉलेज स्थापन केलं. शाहू महाराज शिकलेत. आणि दुसरं मेयो कॉलेज स्थापन केलं अजमेरला. ह्या 2 गोष्टी तुम्ही अंतःकरणामध्ये करून ठेवा. परीक्षेत 100% विचारला जाईल, याच्या आधी विचारलं गेलेलं होतं. आणि त्यानंतर लक्षात घ्या, स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफ इंडिया, व्हेरी IMP याच्या कारकिर्दीमध्ये स्थापन करण्यात आलं. म्हणून व्हिजनरी व्हाईसरॉय ऑफ इंडिया मेयो. लक्षात ठेवा, अंतःकरणात करून ठेवा. शेवट बुक फॉर नॉर्थ बुक. 1872 पासून 1876 पर्यंत व्हाईसरॉय ऑफ इंडिया होते. यांच्या कारकिर्दीमध्ये काय झालं? यांच्या कारकिर्दीमध्ये प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे इंग्लंडचा UKचा जो भाग आहे वेल्स, त्याचा जो प्रिन्स होता त्यांनी भारताला भेट दिली होती 1875 मध्ये. त्यानंतर पंजाबमध्ये एक मुवमेंट सुरू झाली होती जी पॉलिटिकल आणि रिलिजियस मुवमेंट होती, ज्यांचं म्हणणं होतं की विधवांची लग्न झाले पाहिजे, आम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे, स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे,
ज्या मानसिक आणि शैक्षणिक गुलामगिरीमध्ये आम्ही आहोत त्यातून आम्ही मुक्त झालो पाहिजे. म्हणून पंजाबमध्ये कुका चळवळ सुरू केली. कोणती मुवमेंट? कुका चळवळ. तर ही जी कुका मुवमेंट आहे ही नॉर्थ बुकच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली. त्यानंतर शेवटचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला जर विचारलं की त्याने अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून स्वतःचा राजीनामा दिला, तर तो व्हाईसरॉय होता नॉर्थ बुक. मतभेद निर्माण झाले अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून आणि त्यांनी रिझाईन केलं. पुन्हा एकदा आपण ही जी ट्रिक आहे त्याचं रिव्हिजन करून घेऊया. ती ट्रिक कशी आहे? कॅटचे लगीन लाराने मेयोमध्ये बुक केले. सगळ्यांचे लगीन हे कुठे नाही कुठे बुक होतात, तिथं जाऊन आपण लग्न करतो. कॅटचं लगीन लारानं प्रत्यक्ष येऊन बुक केलं. कॅटचे लगीन लाराने मेयोमध्ये बुक केले आणि त्याची सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. यानंतर आपण 1876 पासून पुढचे जे व्हाईसरॉय आहे 1899 पर्यंतचे, त्याच्यासाठी एक नवीन ट्रिक घेऊन येणार आहे. आणि 1947 पर्यंतचे जे व्हाईसरॉय होते ते सगळे आपण एका ट्रिकमध्ये बांधणार आहे. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये त्यांना कोरून ठेवा. आयोगाने प्रश्न विचारला, 100% प्रश्न विचारते. आपल्याला परीक्षेनुसार प्रश्नानुसार अभ्यास करायचा आहे. प्रश्न याच्यावर येतात, त्यामुळे ह्या ट्रिक्स आपण लिहून ठेवल्या पाहिजे. याचा अभ्यास करा तुम्ही. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करा. यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ, पण त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या जबरदस्त प्रतिसादाची आणि मोटिवेशनची गरज असेल. पण मोटिवेशन हे लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि जी घंटी असते तिला दाबल्यानंतरच ते आम्हाला येईल. तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.